आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली की परतवाड्याच्या पाठीमागचं जे पट्टलवार लाईन आहे त्या ठिकाणी एका घरात एक व्यक्ती अथोनात जखमी अवस्थेत असल्याची माहिती परतवाडा पोलिसच्या कर्मचाऱ्याला भेटली आणि त्या व्यक्तीले ते गेले, त्या व्यक्तीले उचलून त्यांनी दवाखान्यात पाठवला। शिवा नावाचा काहीतरी व्यक्ती आहे असं माहिती येत आहे। त्या सदर तरुण जो आहे ते त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं असून त्याच्यावर सध्या प्राथमिक उपचार चालू आहे। पण त्या ठिकाणी आणखीन एक प्राथमिक माहिती अशी येत आहे की त्याला तोंडावर मोठ्या प्रमाणात वार आहे, त्याच्या पायालाही मोठ्या म्हणजे धारदार काहीतरी त्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वार केल्यात, त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव बी झाला असून त्याला आता उपजिल्हा रुग्णालयातून अमरावतीला रेफर केल्या जात असल्याची प्राथमिक माहिती गावरान 90 आली। त्या जो तरुण आहे त्याचं नाव शिवा आहे एवढीच फक्त आपल्याला माहिती आहे। मला पोलीस स्टेशनमधून तशीच माहिती भेटली आहे आणि त्या झालेल्या घटनेच्या आधारावर पोलिसवाल्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची सध्या कसून चौकशी चालू आहे। म्हणजे परतवाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागची जे पट्टलवार लाईन आहे त्या भागात एका ठिकाणी हा तितंबा झाला आणि मोठी खळबळ होऊन गेली। ताबडतोब पोलिसवाले गेले आणि त्या तरुणाला सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी प्रथम उपचार केला असून या ठिकाणच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून त्याला उपजिल्ह्यात पाठवला आणि तिथून त्याला आता समोर अमरावतीला पाठवल्या जात असल्याची प्राथमिक माहिती येत असून नेमकं हे प्रकरण काय आहे, काच्याबद्दल वाद झाले आणि त्याचं पुढे काय होते हे हा येणारा काळ सांगणार आहे। पण तत्पूर्वी हे जे बातमी येत आहे या बातमीच्या माध्यमातून अशी एक गोष्ट होत आहे, तरुण होता आणि मोठ्या प्रमाणात असं प्राथमिक माहिती अशी भेटली आहे की ते नशा पाणीत होते अशा पद्धतीची माहिती त्यात येऊन राहिली आणि एक जो व्यक्ती पकडला आहे तोही जवळपास 50-55 वर्षाचा वयाचा संशयित माणूस असून तोही मोठ्या प्रमाणात म्हणजे दिसून आला की बाबा याने मोठ्या प्रमाणात सध्या नशा केली। आता पोलीस त्या सदर घटनेचा पुरा कसून तपास करत असून तो जो व्यक्ती आहे उपजिल्हा रुग्णालयातून त्याला लवकरच अमरावतीच्या म्हणजे मोठ्या सरकारी दवाखान्यात रेफर केल्या जात आहे। तशा पद्धतीची टोटल प्रक्रिया परतवाडा पोलीस स्टेशन ठाणेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे। पण पोलीस स्टेशनच्या एकदम हाकेच्या अंतरावर झालेल्या घटनेच्यानं लय मोठी त्या ठिकाणी एक खळबळ होऊन गेली आणि त्या खळबळीतून एक जे चित्र समोर गावरान 90 आलं की शिवा नावाचा तरुण आहे आणि चेहरा एकदम छिन्न विछिन्न अवस्थेत त्याचा म्हणजे कायनं मारलं काय माहित पण चेहरा मोठ्या प्रमाणात त्याचा तुटफूट झाला आहे आणि तो मूर्छित अवस्थेत आहे, म्हणजे अति गंभीर अवस्थेत असल्याची प्राथमिक जे माहिती आहे ते गावरान 90 सध्या येऊन राहिली। आता सदर प्रकरणाची परतवाडा पोलीस स्टेशन कसून म्हणजे आता ते गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात नेमका समोर काय निष्कर्ष निघते हा येणारा टाइम सांगत असून पण सध्याची ब्रेकिंग न्यूज येत आहे की पट्टलवार लाईन परिसरात एका घरात एक तरुण मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ अवस्थेत सापडला। त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं असून त्याची तब्येत जास्तच खराब आहे आणि त्याला आता लवकरच जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी पाठवल्या जात आहे। ब्रेकिंग न्यूज गावरान 90 म्हणून मी प्रवीण ताळे सोबत साहिल साखरे, गावरान 90 साठी परतवाडा।